प्रेज लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदाच्या या सकाळच्या प्रहरी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण जाऊया आणि आज आपण देवाच्या वचनावर मनन करणार आहोत. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचन वाचूया. तर या ठिकाणी परमेश्वरचं वचन आपल्याला काय या ठिकाणी सांगत आहे, काय शिकवत आहे आपण पाहूया. वाचू आपण. कशाविषयी काळजी करू नका, त्या सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखेल. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की कशाच्या विषयी चिंता किंवा काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा. विश्वासी या नात्यानं, ख्रिस्ती या नात्यानं प्रियानो, आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की आमचा भरोसा, आमची आशा, आमचा आधार ख्रिस्त येशू आहे. आणि ज्यावेळेस आम्ही निराशामध्ये, ज्यावेळेस आमच्या जीवनात समस्या येते, अडचण येते, त्यावेळेस आम्ही त्या गोष्टी देवासमोर मांडल्या पाहिजेत. आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. कारण तो परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की, देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं की कशाविषयी काळजी करू नका, कशाही विषयी चिंता करू नका, कशाविषयी काळजी करू नका, त्या सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शन करून आपली गरज देवाला कळवा. आभार मानत, आभार प्रदर्शन करून जी गरज आहे ते देवासमोर आपण मांडली पाहिजे, देवाला कळवली पाहिजे. कारण तो परमेश्वर म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखेल. देवाच्या या ठिकाणी सांगितलं सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती आमची अंतःकरणे व विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखेल. म्हणजे कशाही विषयी चिंता किंवा काळजी करायची नाही, हताश आणि निराश व्हायचे नाही, तर सर्व गोष्टी देवाला कळवायच्या आहेत. कारण ज्यावेळेस सर्व गोष्टी आम्ही देवाला कळवू, ज्यावेळेस सर्व आमच्या काळजी आम्ही देवाच्या हातामध्ये देऊ, प्रियांनो, परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठेवल. ख्रिस्त येशूमध्ये आमचं अंतःकरण, ख्रिस्त येशूमध्ये आमचे विचार परमेश्वर सुरक्षित ठेवल. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे, प्रभू येशू म्हणत आहे की माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते मी तुमच्यासाठी करणारा परमेश्वर आहे. मत्ती 6:6 मध्ये देखील परमेश्वर, प्रभू येशूचं वचन म्हणत आहे की मला माग. परमेश्वर म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडला जाईल. आज प्रियांनो, मोठं आश्वासन प्रभूने या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे, मोठी आशा प्रभूने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की आम्हाला चिंता करण्याचं, काळजी करण्याचं ओझं परमेश्वर दिलेलं नाही. तो म्हणतो तू आपली सर्व चिंता माझ्यावर टाक, मी तुझी काळजी वाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेमध्ये परमेश्वर या सुंदरशा वचनाच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी बोलत आहे. चिंता करून, काळजी करून आपलं आयुष्य आपल्याला कमी करायचं नाही, तर सर्व गोष्टी देवाला सांगायच्या आहेत, प्रार्थनेच्या माध्यमातून देवाच्या समोर त्या मांडायच्या आहेत. आणि मग पहा त्याचा अनुभव घेऊन, मग पहा तो कशा प्रकारे आम्हाला त्या गोष्टीतून, त्या चिंतेतून, त्या काळजीतून बाहेर काढतो. कारण तो सर्व सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे आणि तो आज देखील तुमचं आणि माझं ऐकण्यासाठी सक्षम, ऐकण्यासाठी त्या ठिकाणी तयार परमेश्वर आहे. कारण तो म्हणत आहे की माझे कान तुमच्याकडे लागलेले आहेत, माझे कान तुमच्या वाणीकडे, तुमच्या शब्दाकडे लागलेले आहेत. आणि म्हणून तो परमेश्वर आज तुम्हाला आणि मला त्या चिंतेतून, त्या काळजीतून बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे त्याची असलेली जी काही शांती आहे ती देण्यासाठी तो तत्पर असा परमेश्वर आहे. आणि म्हणून या सुंदर अशा वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय आणि 6 आणि 7 वचन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरोखर खूप आनंद, आशीर्वादाचं वचन आहे. निश्चितरित्या या वचनावर मनन केल्याच्या नंतर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आहे. म्हणून चिंता करू नका, काळजी करू नका, तर आपली सर्व काळजी, चिंता देवाच्या हातामध्ये द्या. स्तोत्रसंहिता 37:5 मध्ये पण म्हटलेलं आहे, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुला यश प्राप्ती देईल, तो तुझी कार्यसिद्धी करेल. आणि म्हणून सर्वस्वी आपल्याला प्रभूवर अवलंबून राहायचं आहे, त्याच्या इच्छेच्या अनुसार, त्याच्या वचनाच्या अनुसार आपल्याला जीवन जगायचं आहे. प्रभू परमेश्वर आजच्या वचनाच्या द्वारे निश्चितच
तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या सकाळच्या वेळेला, आजच्या या दिवसासाठी हे वचन आपल्यासाठी प्रभूने दिलं. यावर मनन चिंतन करू आणि आशीर्वादाचं जीवन जगू. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू ऑल.